कायचा विचार करून राहिली पद्मा? तुम्ही उशीर काऊन केला? दुकानातून आले. आज दुकानात काही नाही, महादेव भाऊ आलता. बसले. मग गोष्टी गोष्टी करता करता मग घरी गेले. काही म्हणे का महादेव भाऊ? कोणत्या विषयावर गोष्टी केल्या ना? कोणता विषय होय? नाही, त्याच्या शाळेमध्ये नवीन मॅडम आली आहे, त्या विषयावर काही बोलले का? आली तर आली असन, त्या विषयावर कायले बोलत? बुडूबाबी होता दुकानात. मला वाटते तुम्हाला ते सांगायलाच आले असन, पण बुडूबा होता म्हणता ना, तर म्हणून काही सांगितलं नसन. काय सांगायले? वाटी मला तसं काहीतरी सांगायचं आहे, पण मधात दिनी आला आणि ते बुडूबाजी बसलेच होते म्हणून नसन सांगितलं. झालं का शांता वहिनीचं महादेव भाऊसोबत झगडा बिगडा? त्या दोघांचा कायले झगडा होते? दोघांचा नाही झाला. मी गेलती का नाही काल शाळेत चहा घेऊन, तेव्हा मला ते मॅडम न सर दिसली एका ह्यानं चहा पिऊन आली तिथे टपरीवरून. तर मी पाहिलं, मी विचारलं, तर म्हणलं हे कॉफी कोणासाठी? तर म्हणे माझ्यासाठी. म्हणलं हे दुसरी कोणासाठी? तर म्हणे ते मॅडमच बोलली, सर पेते म्हणे ह्याच्यात कॉफी. पिला असन ते पिले असन, मग याच्यात काय झालं? तुला दिसले आणि काहीच तर नवल गोष्ट नाही याच्यात. आणि काय सांगायला येईन मला? तुम्ही तर ऐकून तर खूप झालं, पण त्याला वाटलं ना का पद्माले दोघंजणं दिसलो आम्ही बाहेरून चहा पिऊन आलो, मग त्याच्या मनात वाटलं ना का पद्माले काही ना काही गावात माहीत आमची चर्चा फैलवन, म्हणून महादेव भाऊ तुमच्याजवळ आले सांगाले. तू जाणे त्या गोष्टी जाणे, काही नाही वाटत असं. एका शाळेत आता बोलणार चालणार नाही का? चहा नाही पिंगा तुला डोक्यात तर पुरा किडा घुसलाय. मला वाटते तुनं तर माझ्याजवळ आता सांगितलं तर गावात तर पुरी हे खबर फैलवली असन. मी कायले फैलवली? फक्त मी सुनीताने चंदाले सांगितलं. तू आहे आता याच्या बात कोणाच्या तोंडातून ऐकलं, झगडा आणला तू ना घरी. मग तू आहे आणि मी आहे मग. नाही, जास्त दूर गोष्ट जाईन का नाही तेव्हा मग पस्ता म्हणते सारे तुम्ही. मला काय करायचं आहे, जाऊ दे, दिसलं ते सांगितलं. जा, स्वयंपाक झालाय, जेवून घ्या. एका रंगाचे पाहू नका, जा जेवण करून घ्या. सगळे लोक मला ना असेच समजते, मी झगडा लावायचं काम करतो, इकडून तिकडून धरून आणतो. मी फक्त दोघे जणीला सांगितलं. आता याच्यात काय वाईट केलं मी? जाऊ दे, मला काय करायचं आहे. चंदाचा ना सुनीताना कोणता प्लॅन बनवला पण सांगितलं नाही मला. पाहिलं ना उद्या सकाळी उठल्यावर पटकन काम करीन घरचं, एक चक्कर मारायला पण. चला आता झोपा, खूप थकलं. अर्चना काही चांगला दरच्या बाजारात. मी तुमच्याच घरी येऊन राहिली होती, तुम्ही इथं भेटले. आता कुठं काम आहे बाजारात? आमच्या हप्त्यात काही पैसेच नव्हते, तर माघारच्या पदाचे काही कपडे घ्यायचे होते, तर शाळेत बी भेटते पण ते काही आकुठच भेटले. वापस कोण नाही केले? मग मी म्हणलं तर ऐकूनच नाही राहिला. मला नवीन घेऊन दे म्हणते, तर पॅन्ट चांगलाच नाही म्हणते तिचा. हो भेटते ना, महापोरांत आणले, मोहितनं चांगले आहे. कुठे चालली आहे पद्मा वहिनी? कुठं नाही चालली बा, काम घेऊन झालं तर येऊ म्हणलं थोडंसं इकडून चक्कर मारू. सुनीताच्या घराकडे चालली होती. काम आहे का सुनीता वहिनीच्या घरी? काम घेऊन नाही आहे, त्या म्हणे शाळेत चांगली तरोट्याची भाजी निघली आहे म्हणे, तर चला तर जाऊ म्हणे. तेव्हा वाटते काल पाटलाच्या वावरात, पण गवतच खूप होतं म्हणे, तर मच्छरन खूप लागे म्हणे कचकच, म्हणून त्याने थोडीशी आणली म्हणे. चालता का म्हणून विचारत होते यायले. तुमची सुरू होते ना कुठं जायची गोष्ट, कुठं चालल्या? तर ऐकू असं जाते. नाही बा, बाजारात चालतो म्हणलं, या हप्त्यात कामाचे पैसे आले तर अर्चनाला चालतं का म्हणलं. पद्याला पॅन्ट घेऊन देतो, शाळेतले कपडे भेटले पण आकुडच आहे. दुसरे बदला काऊन नाही केले? म्हणून राहिली मी इले, शाळेत जा ना, बदला करून ये. बरी आयडिया आहे, शाळेत जायची गोष्ट आली. कायचा विचार करून राहिल्या पद्मा वहिनी? मी म्हणून राहिली, विचार नाही केला काय एवढे फुकटचे कपडे पुस्तकं भेटते तर काय दुकानातली विकत घेतं. जा, तू जा ना. चल मी येऊ का? चल त्यासोबत मी येतो. अरे तुम्ही, मी जाऊ शकतो का नाही एकटे बी? मला कायचं भेव आहे. टाकून बोलणं गेलं नाही मी, तर चल मी बी येतो. नाही तर असं कर, शांता काकुली घेऊन जा, त्या तर मस्त कडक स्वभावाच्या आहे आणि त्या सर बी आहे शाळेत, तर काही नाही काही बोलूनच त्या. नाही, कपड्यासाठी शांता काकुली घेऊन जाऊ का? ते सर काय म्हणून मला नाही म्हणत, घेऊन जा, मी बी येतो. मोरच्या काढायचा आहे का पद्मा? छाया शाळेत जाऊन मोरच्या खायचा आहे. हिची हिंमत नाही होऊन राहिली म्हणते, तर चाल म्हणलं भाजी बी आणून बोलून बी येऊ. आता नाही जात मी, थोड्या वेळानं काम निम करतो ना, मग मी जाऊनच पाहतो.
सोबत चाल म्हणतो तर नाही म्हणतं. ते घरी जाऊ दे, मी पहिले काम घेऊन वाचाय बाबा. तुम्ही जा पहिले, भाजी गिजी ह्याच्या तर पाहून या. मग मी उद्या जाईन, नाही तर दुपारून जाईन. हो, तुम्हाला तर काही येस नाही आहे. तुमची एवढी शांता काकू करता, तिची काही फिकर नाही आहे. काय झालं शांता काकुली आणखी? काही झालं का? आता 2 दिवसावर तब्येत खराब होती, आणखीन काय झालं? तब्येत चांगली आहे, पण जाऊ दे, नाही सांगत. मग सगळी माई बदनामी होते. राहू दे, पण नाही काही सांगत. काय वेगळी सांगा ना. सांगतो घेऊन तो, पण काय पण कुणाला सांगा नका. मीच सांगितलं म्हणून तुम्हाला नाव नाही आलं पाहिजे पुढं. नुस नका पद्मा वहिनी, आम्हाला काही ऐकायचं नाही. कोण लावून घेईन, काय सांगताना काय नाही तुम्ही. चालतंय, मी चालली. ऐकून तर घ्या काय म्हणते पद्मा वहिनी. तर का आपण कोणाला काय सांगून राहिलो, काय सांगते ऐकून घ्या. शांता काकू विषयी म्हणते ना त्या. कोण काय बोलले शांता काकू ते तर समजा. मी काही नाही, काल शाळेत गेलती. तुम्ही काय शाळेत गेलत्या? तुमची पोरगी तर इथे शिकत नाही. हे पहा, कोणी येऊन जाईल, मला चुपचाप ऐकून घ्या. मधात बोलू नका तुम्ही. काय ना अर्चना, तू आता मला बोलू नको. सांगा पद्मा वहिनी. पहिले बी तसं मी ओळखलं. ते नवीन मास्तरींनी आली का, आपल्याला सांगे नाही का, गोरी गोरी आहे बा, सुंदर आहे, कोणी तर सांगे पोरग तुय. हो, मग काय झालं? तर काल अनायशेकाने शाळेतला चपराशी नाही होता. तो शाळेतला चपराशी येते, आमच्या दुकानात चहा नेते. याच्यापासून नेहमीचं खाता आहे ना दुपारचं चहाचं, तो चपराशी नव्हता. मग मी डब्बा घेऊन गेली यायचा, तर हे म्हणते जेवायचं आहे ना, चहा बी नेऊन द्यायचा आहे शाळेत, वेळ बी झाला म्हणते. पण चपराशी नाही आहे म्हणते, तर मी चहा नेऊन देतो, तू बस थांब म्हणते दुकानात. तर माणूस आहे आपल्या घरचा, बिचारा भुकणं म्हणलं, तुम्ही जेवून घ्या आणि मी नेऊन देतो चहा. मग मी चहा घेऊन गेली, तर हे म्हणते चहा नाही, 2 कप कॉफी बी घेऊन जा. मी म्हणलं पहिले तर चहाच आहे, नाही ते नवीन मॅडम आहे म्हणते, ते पेते कॉफी. मग काय झालं? ऐकून ते घे पहिले. मंदामध्ये बोलते बा हे अर्चना. थांबा म्हटलं ना, थांबा अर्चना बाई. सांग मग पद्मा, काय झालं? मग मी गेली शाळेत. तर शाळेत काय झालं सांगू का. मी गेली तर मला पहिले कोणी दिसलं नाही, पोराचा गोंधळ होता. मग एका मास्तर सरला विचारलं मी का, मी बा चहा घेऊन आली, तुमचा चपराशी नाही तर. मग त्या सरनं माझा चहा गेला ना अंदर नेऊन ठेवला. पलटा तेवढ्यातच मला हसण्याचा आवाज आला चांगला, ही 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 करून. मग मी पलटून पाहिलं तर महादेव सरनं ते नवीन मास्तरीन येऊन राहिले होते तिकडून हसत हसत. मग मी दिसली तर सर कसे ते कोचमावले दिनेचे बाबा. मी म्हणलं काहून कोचमावले कडे हे. तर मी म्हणलं त्याले का, तेच बोलले माझ्यासोबत, काहून वहिनी कोणतं काम होतं. तर मी म्हणलं की मला काम नाही होतं, पण मी चहा घेऊन आली, तुमचा चपराशी नाही तर हो का. तर मग म्हटलं तुम्ही कुठून आले इकडून. तर ते मॅडम म्हणते का, मॅडमचं डोकं दुखत होतं तर चहा नव्हता आला, तर मॅडम, तर आम्ही बाहेर कॉफी प्यायला गेलो. तर मॅडम तसा चहा नाही, मॅडम कॉफीच पेते. मग त्याच्यात काय झालं? का मी वापस नाही सांगू का. थांब ना, सांगा. मग त्याने मी म्हटलं मग 1 कप कॉफी ते कोण पेते. तर मास्तरीन ते नवीन मॅडम का म्हणते, हे सर पेते म्हणते. तर म्हणते हे सर पेते म्हणते कॉफी. मी म्हटलं पहिले तर सर तुम्ही चहाच पे ना, पहिले कॉफी तर नाही आणि शाळेत. नाही सर म्हणते चहा कॉफी पेते म्हणते. मग सर थोडेसे कोचंबल्यावणी झाले. मग मी ठीक आहे म्हटलं, असं ठेव म्हणलं ना, निघाली. तर मग ते म्हणे, मी म्हटलं सर तुम्ही झाली का तुमची गाडी दुरुस्त. त्याच्यात गाडी कोणाची आली? गाडी कोणाची दुरुस्त होईल? हो, परवाच्या दिवशी मला ते मॅडम भेटली होती 2-3 दिवस अगोदर. तर ते म्हणे, मी तिला म्हटलं नवीन दिसता गावात, तर कोण आहे. तेव्हा ते सांगे की मी नवीन मॅडम आहे आणि मला आज मी वर्धेच्या तिकडे राहतो, तर मला महादेव सरनं नेऊन दिलेलं होतं, माझी स्कूटी बंद झाली म्हणे, अशी माझ्यासोबत बोलली होती. म्हणून मी तिला विचारलं झाली का गाडी दुरुस्त. मग काय झालं? मग मी म्हटलं नाही, तुम्ही म्हणत होते ना महादेव सर तुम्हाला नेऊन देते, सोडून देते, घ्यायला येते, तर झाली का गाडी दुरुस्त असं विचारलं. त्याच्यावर महादेव सर गेले कोचून दिनेचे बाबा. तर म्हणते मी नाही नेऊन देत म्हणते, 1च दिवस नेऊन दिलं होतं म्हणते. पण ते मास्तरीन मला पहिले सांगे का मला घ्यायला आली बस स्टॉपवरून आणि नेऊन बी दिलं.
आता मग मला असं वाटलं का हे काय सुरू आहे बा, म्हणून मी शांता वहिनीला सांगणार होती, पण मी काही सांगितलं नाही. म्हणून म्हणलं अशी गोष्ट आहे, तर तुम्ही जा शाळेत पाहून या काय आलाय तर. मला या गोष्टीत काही तथ्य नाही वाटलं. तुला वाटलं का छाया दिलं असं सोडून? आणि काय म्हणते चहा पिणार, कशात ते चहा कॉफी पिणारच आहे. असं काय दिसलं तू म्हणतं? काय छाया, अर्चनाला काही विश्वास नाही आला. अरे तर दोघांचं काही नाही असं तर नाही. मग तुम्ही सर तर खूप चांगले आहे, आपल्याला तर माहीत आहे, आपल्या गावातले माणूस आहे दिनेचे बाबा. पण त्या मॅडमचा काय भरोसा आहे, नेऊन मागते आणून मागते, कॉफी बी आली नेते. बाकीचे सर नव्हते का दिले, साध्या सुध्या माणसाचा अशा बाया फायदा घेते. म्हणून मी म्हणलं का शांता काकूला थोडंसं हुशार करा. तर मला सुनताना म्हणलं राहू दे. आता तशी अर्जी नाही म्हणून राहिली. तूच सांग छाया, माझं चुकलं का? मला बी काही समजून नाही राहिलं बा. काय सांगू मी, कोणाच्या पोटातलं काही पाहता नाही येत. आता ती मास्तरीन कशी आहे आणि काय नाही. पाहायला तर खूपच सुंदर आहे म्हणते, गोरी पण छान, बळकट आहे म्हणते चांगली. सांगे बा माघारचा पद्या. हो तेच म्हणलं ना, कोणाच्या पोटातलं काय पाहता येते. म्हणून म्हणलं शांता काकू आपली अशी ती साधी, थोडंसं हुशार करा बा तिले. म्हणून तुम्ही भाजीच्या निमित्तानं चालला का शाळेत? मग आपल्या नाही भैया, जाऊ द्या तुम्ही तुमचं बा, मी चालली, मला वेळ झाला खूप.